पाचोरा तालुक्यात बेघरांसाठी राबवली जाणारी घरकुल योजना सध्या गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे। ज्या योजनेतून गरजू कुटुंबांना हक्काचं छप्पर मिळायला हवं होतं, त्याच योजनेचा आज बोजवारा उडाल्याचं चित्र समोर येत आहे। तालुक्यात ज्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरकुलाचं बांधकाम पूर्ण केलं आहे, त्यांनाच आज अडवणूक, चौकशी आणि कागदपत्रांच्या नावाखाली त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे। तर दुसरीकडे काही लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष घरकुल न बांधताच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे देऊन खोटे दस्तऐवज सादर करत शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत। विशेष म्हणजे घरकुल योजनेचे पैसे मिळवून देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयातील मंगेश नावाचा कर्मचारी आणि घरकुल योजनेच्या अखत्यारीतील देवरे नावाचा इंजिनियर यांनी पैशाच्या मोबदल्यात खोटे कागदपत्रे तयार करून दिल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे। या कथित गैरप्रकारामुळे खऱ्या गरजू लाभार्थ्यांवर अन्याय होत असून शासनाच्या लाखो रुपयांचा निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। प्रश्न असा आहे की या गंभीर आरोपांची सखोल चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि खरंच घरकुल बांधणाऱ्यांना लाभार्थ्यांना न्याय मिळणार का? या प्रकरणाकडे आता सर्वसामान्य नागरिकांचेच नव्हे तर प्रशासनाचेही लक्ष लागले असून पुढील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। पारशीबाई किसन पवार, कुठं राहता तुम्ही? कुराटांडा. कुराड तांड्याला राहता. काय तुमचं घरकुल बांधलंय का? हो बांधलंय दादा, पण आम्ही एक चेक आली ते नंतर आली चेक नाही आली। किती आला पहिला चेक? पहिलाच 70,000 नाही, 70 नाही आलता, 15,000 आला पहिले। मग मागून मागून दोनच चेक आले, तर नंतर चेक आले नाही। आता काय म्हणतात ते घरकुल पूर्ण झालं तरी देत नाही का? नाही देत दादा। आम्ही 2-3 वेळा सरपंचला विचारलं, हो ते आपलं सरपंच आपला ग्रामसेवकला विचारलं, ते सांगता येतील ते काय पैसा मैसा मागत नाही दादा, पण ते हाव सांगत। आम्ही उसना वासना करून आम्ही घर पुरं केलंय, हो त्याच्यानंतर आमचा पैसे मग पैसे मागायला आले नाही, ते बी पैसे नाही आले। किती अडकले तुमचे पैसे? आमची एक चेक अडकली हे नाही रोजदार आम्ही तुमचं नाव काय? संतोष चरणदास तवर, कुठं राहता तुम्ही? कुराड तांडा. तांडा. कुराड खुर्द का बुद्रुक? कुराड बुद्रुक तांडा. बुद्रुक मध्ये काय प्रॉब्लेम आहे तुमचा? एक हप्ते भेटलेले नाही कशाचा? घरकुलचा। किती दिवस झाले मंजूर होऊन? 15,000 अकाउंट मध्ये आलेले, पण होल्ड लागले नाही त्यांना। कशामुळे ओढ लावलं? जागा नाही म्हणून। जागा जागा वगैरे आहे, सगळं आहे, पूर्ण आहे। तुम्ही दाखवलंय त्यांना? कोणी येतच नाही ना पाहायला। पाहिलं जे इथं यांच्याकडे ग्रामपंचायतीकडे आलं ते 25 नाव सांगतात, तिथं गेलं की इकडे नाव सांगतात। म्हणजे फिरवा त्याचं कारण काय? असं इकडे नावचं काहीच काम करत नाही कोणी। तुम्ही तुमचं मंजूर होऊन आलेलं आहे ना? मंजूर 15,000 अकाउंट मध्ये आले। मी गावात भरपूर घरकुल बांधलेली तरी सुद्धा पैसे काढलेले आहेत कुराड गावात पण, तांड्यात पण, सगळ्यांचं पैसे काढून घेतलेले। काम कुठं बांधतेच नाही कोणी। पैसे कसं काय आले अकाउंट मध्ये आले सगळ्यांचे पैसे 1-1 लाख रुपये काढून घेतले त्यांना। काढून घेतले आणि घरच बांधलेली? बांधतेच नाही। ते ग्रामसेवकला सांगा ना कुठं जागा आहे, सांगा त्यांना। याच्यात काय असं ऐकलं उतारा पण नाही त्यांचा, कोणा उतारा नाही। असं ऐकलं की पैसे दिले की पैसे निघतात? हा चालू आहे असं। किती घेता पैसे तरी? घेतच संबंधित अधिकाऱ्यांना पैसे दिले की लाख रुपये यांना देतात, बाकीचे ते काढून घेतात, पैसे झापते येते। मी शिवाजी बाबूराव पाटील, कुराड बुद्रुक सरपंच। आम्ही जो विषय होता जनरल मीटिंग मध्ये घेऊन कोणही एक पैसे देऊन बा असा एक ठराव पण करून गेले, आणि जे रीतची रे कोणाला जर काय असे जर घरकुल योजने बद्दल कोणी देऊन बा शासनाने मोफत घरकुल दिलेले असतात, तर ते हे केलं। आणि आम्ही जे इट येतो ओढू टावणं असलं जे कायद्यात बसीन तेच देऊ राहिलो। 150 घरकुल मंजुरी करता पाठवून आणले, काही मोजाचे, काही जिल्हा परिषदले टाकेल ते परवानगी आली, ते पण आम्ही ते मोकळे करू। बिन बांधर कामावर जो मंगेश देवरे आणि मंगेश आपला हे सोडतो, ते म्हणतात तुमचा काही संबंध नाही। त्यांना मी बोलला असताना असं ऐकलं की तुमच्या गावात ज्यांनी घरकुलं बांधलेली त्यांना पैसे देऊन टाकले?
ते काय सांगतायत त्यांना जे एनटी ओबीसी होती त्याचे जे होते ते पैसे त्यांना ओढलायले ते आम्ही कायदेशीर ओढू टावल्याशी देऊन राहिलो, पण त्यांना यादीमध्ये डायरेक्ट 15,000 केले. आमचा एक काही न संबंध करताना त्यांना पंचायत समितीवाल्यांना परस्पर पैसे टाकून दिले. ज्यांना खरं घरकुल बांधायचे त्यांना देत नाही. त्यांना देत नाही. त्यांच्या जागा नावावर आहे. त्यांच्या ते उतारे सुद्धा पाहिजे. उतार्याची गरज नाही. आम्हाला शासनाचा दबाव आहे असा मंगेश कॅम्प्युटरवाला सांगतो पैसे सोडणारा. हा मंगेश देवरे म्हणतो की तुमचा काही संबंध नाही, मी इंजिनियर आहे बा. देवरे म्हणतो मी इंजिनियर आहे, मी काही बी करीन, काहीच संबंध नाही असा म्हणतो. मी त्याला तांड्यामध्ये एकदा त्याच्याशी डोकं सुद्धा लावलं. मी बरोबर नाही, बेकायदेशीर आहे म्हणून शनी अशी परिस्थिती. लोकांकडून भरपूर पैसे खाल्ले. ते खाल्ल्या असती ना तर आपल्याला थोडी शंका होती किंवा लोकांकडून पब्लिकचं नुकसान न व्हा याकरता चांगलं होतं की जनरल मीटिंग मध्ये ठराव पण घेऊन ठेवले मी की असे लोकांना पैसे देऊ नये म्हणून. परिस्थिती सत्य आहे का की घरकुल बांधता सुद्धा पैसे देऊन टाकले? हा असे काही आहे, पण ते याद्या सुद्धा मी माहितीच्या अधिकारा खाली सुद्धा टाकेले. ते याद्या बी देत आणि काही नाही. किती दिवस झाले माहिती झाली? ते 2 वर्षाला डबल टाकला होता मी, अपील पण केली, त्याचं उत्तर सुद्धा दिलं नाही त्यांना. विकास अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं नाही. सर्वात देवरेच जास्त इकडे देवऱ्याच ते तो मंगेश कॅम्प्युटरवाला म्हणतो देवऱ्याच हे म्हणतो ते, आणि ते देवऱ्यावरच आणता ते समजा.